नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण खूपच चमचमीत चटपटीत अशी रेसिपी बनवतोय। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त रेसिपी आहे। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी 1 कप बेसन घेतलंय, यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नकोय आणि पातळही नकोय। हे आता बाजूला ठेवूया आणि आता लसणाची चटणी बनवूया। तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। याबरोबरच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे तुमच्याकडे जर अख्ख्या मिरच्या असतील तर 10 ते 15 मिनिटं भिजत घाला आणि मग यामध्ये वापरू शकता। 1 चमचा इथे भाजलेली चण्याची डाळ घातली, यामुळे चटणीला दाटसरपणा येईल। अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ घातले आणि अर्धा चमचा इथे मी साखर घातले। पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। मस्त चटपटीत अशी चटणी तयार झाली। आता आपण हिरवी चटणी तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ, चवीप्रमाणे मीठ घातले, पाव चमचा काळं मीठ घातलं। काळं मिठाची चव खूप छान येते, त्यामुळे नक्की घाला। हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घातलं। याबरोबरच इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घातला आणि ही चटणी वाटून घेतली। तर लाल चटणी आणि हिरवी चटणी दोन्ही चटण्या इथे तयार आहेत। आता आपण स्टफिंग तयार करूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, भरपूर कढीपत्ता घालायचा आणि पाव चमचा हिंग घालायचा। याबरोबर त्यामध्ये मी हिरवी मिरची सुद्धा घातली, किसलेलं आलं आणि लसूण घातली। सगळं छान परतून घ्यायचं आहे। पाव चमचा यामध्ये हळद घातली। यानंतर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आहेत। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ही भाजी आता परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं ही भाजी मी छान अशी परतून घेते। तर ही मस्त असं आपलं स्टफिंग तयार झालं आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, गॅस बंद करायचा आहे। इथे आपल्या चटण्या तयार आहेत, स्टफिंगसुद्धा तयार आहे। इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेत। आता आपण हे कट करूया। तर एक मोठी वाटी घ्यायची आणि याला राऊंड शेपमध्ये कट करायचं आहे। हा जो उरलेला ब्रेड आहे याचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता, जे तुम्ही कटलेटमध्ये कोणताही वापरू शकता, किंवा मग तुम्हाला वेस्ट नसेल करायचा ब्रेड तर तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा हे बनवू शकता। आता यावरती चटणी लावून घ्यायची आहे। तर आतल्या बाजूला इथे मी लाल चटणी लावणार आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही टोमॅटो केचप लावलं तरी चालेल, किंवा जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी असेल तर ती सुद्धा तुम्ही एका बाजूवरती लावून घेऊ शकता। आता ब्रेड अशी बंद करायचे आहेत आणि आता बाहेरच्या बाजूवरती हिरवी चटणी लावायची आहे। जितकं तुम्हाला तिखट हवं तेवढी चटणी लावायची आहे। यावरती आता जे स्टफिंग तयार करून ठेवले आपण ते पसरवून घ्यायचं आहे। पातळ असा थर पसरवून घ्यायचा आहे। एका बाजूला मी लावून घेतला तर दुसऱ्या बाजूला सुद्धा हिरवी चटणी लावायची आहे। आणि बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची आहे। आता आपल्याला हे पिठामध्ये घोळवून फ्राय करायचं आहे। तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं। आता जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये घोळवून मी हा जो वडा आहे तो तेलात सोडलाय आणि दोन्ही बाजूने आता आपण हा फ्राय करूया।
एका बाजूने फ्राय झाल्यानंतर असा हा अलगद उलटून घ्यायचा आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया। काढून घेऊया। मस्त गोल्डन ब्राउन रंग आलाय। तेल निथून इथे मी काढून घेते। खूपच छान चटपटीत आणि मस्त अशी ही रेसिपी आहे। कट करूया। याचे लेयर्स पहा किती मस्त दिसतात। यावरती इथे मी शेव पसरवते, ऑप्शनल आहे। तर एकदा तरी ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आपण जी लसणाची चटणी बनवली त्यामुळे याची चव खूपच छान येते। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।